पुणे जिल्ह्यातील सर्व अनुदानित प्राथमिक शाळांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन चालू आहे. पण बऱ्याच शाळांनी अजूनही प्रॉपर अशी माहिती दिलेली नाही आहे आणि आता त्याच्यासाठी अतिशय कमी, खूपच कमी असा वेळ आहे. नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा एक महत्त्वाचा आदेश आलेला आहे आणि तो बघणार आहोत. बघा, दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी 21 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या या पत्रकानुसार सन 2025-26 साठी जे काही शाळा असतील, शाळानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन म्हणजे जे काही ॲडजस्टमेंट असणार आहेत, जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत, एक्स्ट्रा शिक्षक आहेत, त्यांची कुठे ना कुठे ॲडजस्टमेंट करायची आहेत, म्हणजे समायोजन करायचं आहे. त्याची प्रोसेस चालू आहे आणि त्याच्याबद्दलच्या सूचना ह्या वेळोवेळी शाळांना देण्यात आलेल्या आहेत. तरीही बऱ्याच शाळांनी अजूनही प्रॉपर अशी माहिती दिलेली नाही आहे, की त्या शाळेमध्ये किती अतिरिक्त शिक्षक आहेत आणि किती रिक्त जागा आहेत. हे अजूनही त्यांनी शिक्षण विभागाला दिलेलं नाही आहे. आता तुम्ही म्हणाल, की ही माहिती आमच्यासाठी काय महत्त्वाची? ही माहिती याच्यामुळे महत्त्वाची आहे, ही माहिती महत्त्वाची आहे शाळांसाठी, मुख्याध्यापकांसाठी, शिक्षकांसाठी आणि आपल्या भावी शिक्षकांसाठी. जोपर्यंत शिक्षक किंवा हे जे मुख्याध्यापक आहेत, तो हे हे जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक आणि रिक्त जागा देत नाहीत. आता जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांची जर इन्फॉर्मेशन दिली नाही आणि समायोजनाची प्रोसेस एकदा कंप्लीट झाली, त्याच्यानंतर जर तुमच्याकडे अतिरिक्त शिक्षक असतील, तर त्यांचे पगार थांबवण्यात येत आहे आणि पुढची जी कारवाई होणार आहे, त्याच्यासाठी ती शाळा जबाबदार आहेत, असं वेळोवेळी ह्या पत्रकांमार्फत शासनाने समजवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता जे आपले भावी शिक्षक आहेत त्यांच्यासाठी का महत्त्वाचे आहेत? कारण की जोपर्यंत आपल्याला अतिरिक्त शिक्षक आणि रिक्त किती जागा आहेत त्या कळत नाही आणि त्याचं प्रॉपर समायोजन होत नाही, तोपर्यंत आपल्याला रिक्त जागा कळणार नाहीत आणि आपल्या भरतीसाठी ही एक मोठी अडचण ठरत आहे. म्हणून हे जे काही माहिती येते, या जी आर येत आहे, हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, की नेमकं या पत्रात काय आलं ते तुम्हाला मी आता समजून सांगणार आहे. तर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, की ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जास्त आहेत, अतिरिक्त आहेत, त्यांची माहिती द्या, लगेच द्या. रिक्त पदांची माहिती देखील सादर करा आणि ही जी काही सगळी माहिती आहे त्यांनी ऑलरेडी एक फॉर्मॅट ठरवून दिलेला आहे. आपण मागेही आपल्या व्हिडिओमार्फत सांगितलेलं होतं, की त्या फॉर्मॅटमध्ये पाठवणं हे बंधनकारक आहेत. हे सगळ्या शाळांना बंधनकारक आहेत. आता बघा, ही याची जी शेवटची मुदत दिली, अगदी हे 3-4 वेळेस हे पत्रक अशा प्रकारचे पत्रक निघालेले आहेत आणि आता त्यांनी म्हटलं, की एक शेवटची मुदत देतोय उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत. म्हणजे हे पत्रक निघालं 21 तारखेला आणि जी शेवटची मुदत दिलेली आहे ती म्हणजे उद्या 11 म्हणजे त्यांना म्हणायचं, की 22 तारखेला 11 वाजेपर्यंत या सगळी माहिती ही दिली जावी, शिक्षण विभागाकडे सबमिट केली जावी, असं त्यांना सांगायचं आहे. आता चला बघूया या पत्रकात नेमकं अजून काय म्हटलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया. बघा, इथे इथेच म्हटलेलं आहे बघा, पुणे जिल्हा परिषद यांच्याकडनं आलेलं आहे. कुणासाठी आहे तर अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापक, सर्व खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा. हे आता सगळ्या जिल्ह्यांसाठी, मी फक्त पुण्याचं सांगतोय, पण हे सगळीकडे लागू होतंय. सगळ्या जिल्ह्यांसाठी हीच स्थिती आहे असं शिक्षण विभागाकडनं माहिती मिळालेली आहे. बघा, हे काय आहे त्यांनी संदर्भ पण दिले आहेत. 1, 2, 3, 4 संदर्भ पण दिलेले आहेत. आता उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते, की संदर्भ 3 व 4 अन्वये संच मान्यता सन 2025-26 आणि शालार्थानुसार आपल्या शाळेत अतिरिक्त शिक्षक असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती प्रपत्र अ ब मध्ये पूरक कागदपत्रांसह सादर करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. बऱ्याच वेळेस केलेलं आहे. कमीत कमी माझ्या मते ही 5वी की 6वी वेळ आहे. आपण सादर केलेली माहिती व संच मान्यता 25-26 नुसार रिक्त व अतिरिक्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. बघा, आता जे काही शिक्षक रिक्त, जे पद रिक्त आहेत कुठल्या शाळेत तेही आणि जे अतिरिक्त शिक्षक झाले त्यांच्या याद्या ह्या त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. सदर यादीबाबत काही हरकत असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार हरकती नोंदवण्यात यावेत. बघा, बरंच पुढे गेलेले आहेत. ही समायोजनाची प्रोसेस ही बरीच पुढे गेलेली आहे आणि खूप चांगली, माझ्या मते खूप चांगली गोष्ट आहे. ही जितकी लवकर ही गोष्ट कंप्लीट होईल, समायोजन कंप्लीट होईल, तितक्या लवकर आपल्याला भरतीसाठी तितक्या लवकर आपली भरती ही होईल. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय, की जर तुम्हाला आता काही हरकत असेल तर तुम्ही त्या हरकती नोंदवाव्यात. वेळापत्रक पण दिलेलं आहे. ते वेळापत्रक पण आपापल्या यूट्यूब चॅनलला टाकलेलं होतं आपल्या एका व्हिडिओमध्ये, की कुठल्या दिवशी काय होणार आहे ते वेळापत्रक पण त्यांनी दिलेलं आहे. जर काही हरकती असतील शाळांना
शिक्षकांना तर त्यांना ते नोंदवण्यासाठी पण दिलेलं आहे. हरकतीत मुदत न आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायला सांगितलेली आहे. तरी ज्या शाळांनी अद्याप अशी माहिती दिलेली नाही, अशा शाळांनी उद्या 11 वाजेपर्यंत रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती सादर करण्यात यावी. रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती सादर न केल्यास भविष्यात अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा जो प्रश्न आहे तो निर्माण झाल्यास संबंधित शाळा किंवा ती संस्था जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. हे त्यांनी याच्यासाठी स्पेशल एक GR पण काढलेला होता. तो आत्ताच मागे मी सांगितलेला होता. पण आता ही नवीन माहिती काय आलेली आहे आपल्याला, की बाबा ते समायोजन त्यांनी झालेलं आहे. त्याच्या याद्या पण त्यांनी लावलेल्या आहेत आणि जे काही वेळापत्रक दिलं होतं, की त्यांनी एक ठराविक टाईम दिला होता. ह्या टायमिंगमध्ये जर तुम्हाला काही हरकती असतील तर नोंदवा. पण या टायमिंग संपल्यानंतर जर तुम्ही काही हरकती नोंदवल्या तर त्याचा विचार केला जाणार नाही. तर हे या पत्रकातून त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ज्या शाळांनी अजून पण माहिती दिलेली नाही त्यांना अजून एक चान्स दिलाय, की बाबा 22 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत ही माहिती सबमिट करा, जेणेकरून तुमचेही नाव याच्यामध्ये समाविष्ट केले जाईल. हे बघा, समायोजनाचे वेळापत्रक, अतिरिक्त कर्मचारी यादी आणि रिक्त पदांचा अहवाल सोबत त्यांनी दिलेला होता या पत्रकाच्या. तेही तो आपल्या वेबसाईटला ते सगळं आहेत. आपलं नाही, जी महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे तिला हे सगळा हा GR कंप्लीट आलेला आहे. त्याच्यात ती यादी पण आलेली आहे. अतिरिक्त कर्मचारी कोण आहेत त्याची यादी त्यांनी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, माहिती आवडली असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याकडनं कुठलीही शिक्षक भरती संबंधाची माहिती मिस होणार नाही. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.